तर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय हा अजित पवारांनीच घ्यावा अशी मागणी आता आमदार सुरेश धस यांनी केली आहे। तर धस यांच्या मागणीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मात्र पलटवार केलाय। पाहूया। अजित दादा निर्णय घेतील आणि अजित दादांनीच निर्णय घ्यावा। मला वाटतं या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा काय संबंध? आमच्या पक्षाचे ते नाही आहेत, त्यांचा राजीनामा घ्यायचा का नाही? त्यांच्या पक्षाचेच आमदार म्हणतात प्रकाश सोळंके व इतर सर्व की यांचा राजीनामा घेतला पाहिजे, पण तो राजीनामा अजितदादा घेत नाहीत। अजितदादांनी घ्यायचा का नाही हा अजितदादांचा प्रश्न आहे। आमचं जरा लांबचं नातं आहे ना, आम्ही भाजपवाले आहोत। महायुतीचे नेते मंडळी जे आहेत ते धनंजय मुंडेवरती आणि वाल्मिक कराडांवरती आरोप लावतात। महामंडळ नेते मंडळी नाही, खालचे कार्यकर्ते। नेते मंडळींशी मी संपर्कात आहे। तुम्ही कुणाला नेते समजता ते मला माहिती नाही। मी ज्यांना नेते समजतो ते वेगळे आहेत आणि तुम्ही ज्यांना नेते समजतात ते माझ्या दृष्टीनं पक्षाचे नेते नाही आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।